मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई या पदाचा निकाल लागलेला आहे. तर यामध्ये जवळपास 260 कॅन्डिडेट्स शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हतासाठी पात्र केलेले आहेत. तर नेमका कट ऑफ किती लागलेला आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच तुम्हाला जर ही यादी घ्यायची असेल तर टेलिग्राम चॅनलवर आपण अपलोड केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. तर बऱ्याच कॅन्डिडेट्सला या ठिकाणी 15+ या ठिकाणी मार्क्स मिळालेले आहेत. तुम्हाला माहिती आहे टोटल कॅन्डिडेट्स होते 360 कॅन्डिडेट्स या ठिकाणी होते. त्यापैकी बरेच कॅन्डिडेट्स अब्सेंट होते एक्झामला. या काही दिवस अगोदरच आपण एक व्हिडिओ तयार केलेला होता की कट ऑफ अतिशय कमी जाऊ शकतो. तर मित्रांनो, या ठिकाणी नेमका कट ऑफ लागला तरी किती, कोणत्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हतासाठी, तर या ठिकाणी जास्त वेळ न घेता डायरेक्ट आपण कट ऑफवर बोलूया. तर मित्रांनो, 30 पैकी फक्त या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना 16 गुण मिळालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता चाचणीसाठी प्रात्यक्षिक परीक्षेसाठी या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे. म्हणजे ज्या कॅन्डिडेट्सला 16+ मार्क मिळाले आहेत, 16 जरी मिळाले असले तरी अशा कॅन्डिडेटचं नाव या पात्र यादीमध्ये देण्यात आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 30 पैकी 16 हा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे. ज्या कॅन्डिडेट्सला 15 व 15 पेक्षा कमी आहेत अशा कोणत्याही कॅन्डिडेट्सला या ठिकाणी बोलवण्यात आलेलं नाही. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अतिशय कमी कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे. आता जे काही कॅन्डिडेट्स या ठिकाणी शॉर्टलिस्ट झालेले आहेत शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हतासाठी, तर त्यांच्यासाठी ही स्टेप अतिशय महत्त्वाची असणार आहे. तर शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हतावर देखील आपण एक चांगल्या प्रकारे व्हिडिओ तयार करणार आहोत. त्याच्यासाठी जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा.